शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगज्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्म माया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्थ जाती उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सौली व इह पर भोग असारता. बद्ध मुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन. 12ध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात. सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात. विभूती वर्णन षोडशी. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधना वर्णन 19व्यात कथन. ज्ञानकर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिले. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्य योग ज्ञानगाथा 24व्यात बोलिले. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात केले बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट
स्वधामगमन 31व्या सुरस कथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. अथ त्रिंशोऽध्याय. यदुकुळाचा संहार. आज भाद्रपद वद्य पंचमी शके 1947. एकादश स्कंदातला 30वा अध्याय आपण पाहत आहोत. या स्कंदामध्ये 31 अध्याय आहेत. यदुकुळाचा संहार आपण सुरुवातीपासून दशम स्कंदामध्ये पाहिला. भगवंताचे विवाह पाहिले. भगवंताने 16,108 विवाह केले आणि त्या पत्नींपासून त्यांना 10 मुलं आणि 1 मुलगी असे झाले. जवळपास भगवंताचे नातेवाईक जे आहेत ते 56 कोटीच्या जवळपास येतात. त्यांना शिकवणारे जे शिक्षक होते या सगळ्या मुलांना, कारण त्या काळामध्ये घरीच शिक्षक येऊन शिकवत होते किंवा गुरुकुलामध्ये यांना पाठवावं लागत, तर त्यांची संख्यासुद्धा कोटीमध्ये आहे. एवढा मोठा स्वतःच्या संसाराचा विस्तार. आता विवेक हा शब्द समर्थाने अनेक वेळेस वापरला आणि समर्थ ते सांगतात की कुठे थांबायचं हे ज्याला कळतं त्याच्या ठिकाणी विवेक आहे. अर्थात भगवंताच्या ठिकाणी विवेक आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण ते सगळंच त्यांच्याकडे आहे. सगळ्या निधीचे भांडार असणारे भगवान श्रीकृष्ण आहेत. आपला संसार त्याचा व्याप किती वाढत गेला आणि आपल्या दासबोधातलंच उदाहरण आहे. व्याप तितका संताप आणि व्याप तितके वैभव, दोन्ही गोष्टी आहेत. भरपूर व्याप आहे आणि त्यामध्ये आपलं वैभव आहे, हे टाटा बिर्ला यांच्यावरून लक्षात येतं. आणि व्याप तितका संताप. जितका व्याप मोठा तितका माणसाच्या डोक्याला ताप असतो आणि तो ताप कसा असतो हे सुद्धा आपल्याला अनेक उदाहरणावरून लक्षात येतं. यदुकुळाचा संहार म्हणजे ज्या यदुकुळाचा विस्तार भगवंतानी आपल्या इच्छेने आपल्या डोळ्यासमोर केला, आता त्या सगळ्या कुळाचा संहार आता त्यांना डोळ्याने पाहायचा आहे. अर्थात त्यांच्यासाठी हे काही विशेष नाही, कारण त्यांचंच ब्रीदवाक्य आहे की माझे जेवढे जेवढे अवतार आहे संभव आम्ही युगे युगे, काय तर परित्राणाय साधूनाम आणि विनाशायचं दुष्कृताम. तर दुष्कृत जे आहे, दुष्कृतीला लागलेले जे आहेत, ज्यांचं कृत्य योग्य नाही, धर्माला अनुसरण नाही, त्यांचा नाश करणं हे सुद्धा माझंच कार्य आहे. म्हणून भगवंतानी आपले नातेवाईक असले तरी यांना सोडून द्या, यांना मुक्ती द्या असं कधीही म्हटलेलं नाही. आणि त्यांचा संहार भगवंतानी आपल्या डोळ्यासमोर पाहिला. हा आजचा आपला अध्याय आहे. परीक्षित राजा प्रश्न विचारतात. ततो महाभागवत उद्धवे निर्गते वनम द्वारवत्याम किम अकरोत भगवान भूत भावनः. भगवान श्रीकृष्ण हे बद्रिकाश्रमाला भागवत म्हणजे जेव्हा उद्धव निघून गेले त्यावर परीक्षित आता प्रश्न विचारतात की जेव्हा उद्धव तिकडे बद्रिकाश्रमाला गेले भगवंताच्या सांगण्याप्रमाणे, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्वारकेमध्ये काय केलं. ते द्वारकेमध्ये होते आणि आता एवढा जवळचा सखा ज्याला म्हटलेला आहे तो उद्धव तिकडे त्याला बद्रिकाश्रमात पाठवलं, तेव्हा भगवंताने काय केलं. ब्रह्मशापोपसंसृष्टे स्वकुले यादवर्षभः प्रेयसीं सर्वनेत्राणां तनुं स कथं त्यजेत. आपले कुळ म्हणजे हे सगळं यादवांचं कुळ, जे 7, 8, 10 घराणे आहेत, त्याचे उच्चारसुद्धा नावंसुद्धा याच अध्यायामध्ये आहेत. त्या कुळाचा नाश जो आहे तो कशामुळे झाला, तर त्या ब्राह्मणांच्या शापामुळे. ब्राह्मणांचं सत्र चालू होतं, त्या ठिकाणी सांब हा स्त्रीवेश घेऊन गेला. भगवंताचीच मुलं ही सगळी बरोबर होती आणि खेळाखेळामध्ये ते स्त्रीवेश घेऊन दुसरे भाऊ म्हणतात की ही आमची बहीण आहे, आता हिला काय होणार आहे, मुलगा होईल का मुलगी असं तुम्ही सांगा. आणि त्याप्रमाणे त्या ऋषींनी आत्मज्ञानाने जाणलं की हे सगळं खोटं आहे आणि हे आपल्याशी खोटेपणा करत आहेत. आणि त्याने मग शाप दिला की आता मुसलम जनयेत, मुसळ हिच्या पोटी जन्माला येईल. आणि हा शाप खरा ठरण्यासाठी भगवंतानी स्वतःसुद्धा आपला त्याग, आपल्या शरीराचा, भौतिक शरीराचा त्याग केला आहे. इतरांचा तर त्या ठिकाणी संहार झालाच आहे. तो हा अध्याय आहे. आता ब्राह्मणांच्या शापाने ग्रस्त झालेला यदुवंश शिरोमणी सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिरणाऱ्या आपल्या लीला विग्रहाचा, आत्तापर्यंत भगवंताच्या कथा ज्या ऐकल्या त्या प्रत्येक कथामध्ये आपल्याला खूप आनंद मिळाला. आता या ठिकाणी राजा प्रश्न विचारतात शिकोदेवांना की मग त्याने आपल्या देहाचा त्याग कसा केला. आणि मग ऋषी सांगायला लागतात. दिवी भुवंतरिक्षे च महोत्पातान समुत्थितान दृष्ट्वा आसीनान सुधर्मायाम
कृष्णप्राह यदुनिदम. अनेक प्रकारचे अपशकून त्यावेळेस द्वारकेमध्ये होऊ लागले. भगवान श्रीकृष्णाने पाहिलं की स्वर्ग असेल, पृथ्वी असेल, अंतरिक्ष असेल, प्रत्येक ठिकाणी मोठमोठे अपशकून व्हायला लागले. आता अपशकून कसे असतात की जसा एखादा पाऊस पडतो, वर्षाव होतं, पाणी पडतं, त्या ठिकाणी रक्ताचा पाऊस पडणं, पुवाचा पाऊस पडणं, दुर्गंधी येणं, सगळा सूर्य इतका छान तळपत आहे, सगळं वातावरण छान आहे, असं असताना काहीतरी मोठं विघ्न येणं, म्हणजे ज्यावेळेस ज्याची अपेक्षा नाही अशा गोष्टी घडत जाणं, म्हणजे हे अपशकून आहे. असे अपशकून होत असलेले भगवंताचे पाहिले आणि दृष्ट्वा आसीनान सुधर्मायाम. सुधर्मा सभेमध्ये, त्यांच्या धर्मसभेमध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेले असताना द्वारकेमध्ये जे जे यदुवंशातले श्रेष्ठ वीर समोर होते, श्रेष्ठ यादव समोर होते, त्यांना सगळ्यांना बोलवून श्रीकृष्ण म्हणाले, एता घोरा महोत्पाता द्वारवत्याम यमकेतवः मुहूर्तमपि न स्थेयम अत्र नो यदुपुंगवाः. यदुपुंगवाः, पुंगव याचा अर्थ श्रेष्ठ, पुंगव म्हणजे श्रेष्ठ. नरपुंगवाः, नरपुंगवा म्हणजे सगळ्या माणसांमध्ये श्रेष्ठ असणारा कोण, सगळ्या कौरवांमध्ये श्रेष्ठ असा असणारं कोण, पांडवांमध्ये श्रेष्ठ कोण आणि सगळ्या समाजामध्ये श्रेष्ठ कोण. तर त्यांना ते सांगतात की येते घोरा महोत्पाता, उत्पात मला दिसत आहेत या द्वारकेच्या जवळपास. आणि मुहूर्तामध्ये, आता मुहूर्त म्हणजे किती, तर 48 मिनटं. आता 48 मिनटामध्ये ही सगळी द्वारका पाण्यामध्ये काय म्हणतात त्याला बुडून जाणार आहे. आणि स्त्रियो बालाश्च वृद्धाश्च शंखोद्धारम व्रजन्विताः. सगळ्यांना सांगतात, त्या सगळ्या वृद्ध अशा यादवांना ते सांगतात, तुम्ही आता स्त्रिया, मुलं, वृद्ध हे जे आहेत, जे आता काही करू शकत नाही, त्यांना घेऊन तुम्ही शंखोद्धार क्षेत्री जा. आणि तेथे सरस्वती नदी आहे, ती पश्चिमेकडे वाहते आणि त्या ठिकाणी तुम्ही जा. आणि पुढे आपण सगळेजण, म्हणजे जे जाऊ शकतात, ज्यांच्यामध्ये थोडी फार शक्ती आहे, ते सगळे आपण प्रभास क्षेत्राला जाऊ. म्हणजे काही निवडक जण जे आहेत ते प्रभास क्षेत्राला गेले आणि बाकी सगळ्यांना शंखोद्धार क्षेत्राला पाठवावं, असं भगवंतांनी सगळ्यांच्या समोर सांगितलं. आता आपण जेव्हा तिथे जाऊ तेव्हा काय करायचं तिथे, तत्राभिषिच्य शुचय उपोष सुसमाहितः देवताः पूजयिष्यामः स्तपन लेप नारहणैः. त्या ठिकाणी आपण नदीमध्ये स्नान करू आणि चांगलं शुद्ध वस्त्र परिधान करून देवतांची पूजा करू. पूजयिष्यामः, सगळे म्हणून आपण पूजा करू. भविष्य सांगतात ते भविष्यकाळानं. ब्राह्मणास्तु महाभागान कृतस्त्व तयना वयम. आणि आता त्या ठिकाणी आपण स्नान करून काही चांगलं दान देऊ आपण. कोणाला तर गाई, भूमी, वस्त्र, हत्ती, घोडे, रथ, आपलं स्वतःचं निवासस्थान, अशा सगळ्या आपल्या प्रिय गोष्टींचं दान आपण चांगल्या ब्राह्मणांना करूया. विधिरेश हरिष्ठग्नो मंगलायतनम उत्तमम देवद्विज गवाम पूजा भूतेषु परमो भवः. मग अमंगळाचा नाश करणारा आणि परममंगल असा हा विधी आहे. आणि आपण देवता, ब्राह्मण आणि गाई, देव, द्विज, गवाम, देव म्हणजे देवता, द्विज म्हणजे ब्राह्मण आणि गवाम म्हणजे गाई, यांचं पूजन करू. आणि हे करणं हे सगळ्या मनुष्यांना फार लाभदायक आहे. इथे सर्वे समाकर्ण्य यदुवृद्धा मदद्विषः. सगळ्या त्या सुधर्मा सभेतील श्रेष्ठ यादवांनी हे सगळं ऐकलं. इति सर्वे समाकर्ण्य, समाकर्ण्य म्हणजे कानाने सगळं त्याने ऐकलं. आणि तथेती, तथे म्हणजे ततः इति, म्हणजे तुम्ही सांगाल तसं आपण करू. सगळ्यांनी होकार दिला. आणि प्रभासम प्रययू रथैः, सगळे म्हणणं ऐकलं, ठीक आहे असं सगळं म्हणाले. आणि नावेमधून बसून त्यांनी समुद्र पार केला. आणि तिकडे गेल्यावर प्रभास क्षेत्रामध्ये ते सगळेजण रथामधून निघून गेले. काही जण शंखोद्धार क्षेत्राला गेले आणि भगवान श्रीकृष्ण हे प्रभास क्षेत्राला गेले. आता तिथे गेल्यानंतर तस्मिन् भगवतादिष्ठं यदुदेवेन यादवा चक्रुः परमया भक्त्या सर्वश्रेयोपब्रह्मितम्. तिथे गेल्यावर भगवान श्रीकृष्णांचा आदेश, भगवंतांनी जसं सगळ्यांना सांगितलं त्याप्रमाणे यादवांनी अत्यंत भक्तिभावाने त्या नदीमध्ये स्नान केलं आणि पूजा अर्चा करून मंगलकृत्ये केली. ब्राह्मणांना सगळं दान दिलं. आता इथपर्यंत सगळं छान झालं. आता येतं त्या ठिकाणी ततत् तस्मिन् महापानं पपुर्मैरेयकं मधुः
दिष्टविभ्रंशती धियो यद द्रव्यैर्भ्रश्यते मतिही. भ्रश्यते मतिही. मती म्हणजे बुद्धी. जी विवेकबुद्धी आहे, सत्सद विवेकबुद्धी आहे, तीसुद्धा भ्रष्ट करणं हे कोणाच्या हातात आहे, तर त्या मद्यपेयाच्या हातामध्ये आहे. आता ते मद्यपेय जे आहे त्याचं नाव या ठिकाणी मैरेयक नावाचं दिलं आहे. तर ती मदिरा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्राशन केली. पपूर, पपू ही शब्द आहे. पपू म्हणजे प्राशन करणं, पिणं. आणि ती पिल्यामुळे सगळी बुद्धी भ्रष्ट झाली. आता विवेक सारासार राहिला नाही. बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे आता जो तो आपल्या मनात जसं येईल तसा गोंधळ घालू लागला. महापानाम अभिमत्तानाम वीराणाम नृप्तचेतसाम. हे सगळे यादव खरं म्हणजे खूप श्रेष्ठ होते, खूप मोठे भगवंताचे भक्त होते, भगवंताच्याच नातेवाईक होते. भगवंताच्या आशीर्वादाने त्यांना हे सगळं श्रेष्ठ बल प्राप्त झालं होतं. पण नुसतं बल प्राप्त होऊन राहणार नाही, पण त्यांच्याबरोबर त्याचा विवेकसुद्धा असला पाहिजे. बलवान कोण नाही, सगळे दैत्य हे सुद्धा बलवानच आहेत. त्याने ते बल, यश, ऐश्वर हे सगळं भगवंताकडूनच प्राप्त केलेलं आहे. पण त्यांच्याकडे ती विवेकबुद्धी नसल्यामुळे ते सगळे नष्ट झाले. त्यांची नावच फक्त राहिली. पण यश जे आहे ते फक्त यश भगवंताचं आणि भगवंताच्या भक्ताचंच आत्तापर्यंत राहिले आहे. आता महापानाम अभित्तानाम अभिमत्तानाम वीराणाम नृप्तचेतसाम कृष्णमाया विमूढानाम. फार महत्त्वाचा शब्द, कृष्णमाया विमूढानाम. आता भगवंताच्या मायेने विमूढ झालेले, मूढ अवस्थेला आलेले भगवंताच्या मायेने, म्हणजे भगवंताच्या इच्छेनेच सगळ्या गोष्टी घडतात. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव. देव आपल्यावर केव्हा कृपा करतो, जेव्हा आपण असं धरून चालतो की देव जे देईल आपल्याला त्यामध्ये संतुष्ट राहावं. मग ते दुःख असो की ते सुख असो. सुख असेल तर देवाची कृपा आहे हे सगळ्यांना लवकर समजतं, पण दुःखसुद्धा देवाची कृपा आहे. कारण दुःखामध्ये भगवंताचं स्मरण अखंड असं राहतं जीवाला. कुंतीने त्यासाठी दुःख मागितलं, याचं कारण तेच आहे. आणि मग म्हणतात संघर्ष सुमहान अभूत. आणि मग त्या सगळ्यांमध्ये अभूत म्हणजे भूत म्हणजे भव म्हणजे होणे, अभूत म्हणजे झाले. त्या सगळ्यांमध्ये खूप मोठा संघर्ष त्या ठिकाणी झाला. आता हा संघर्ष होत आहे. सगळे एकमेकांशी भिडलेले आहेत. शस्त्र हातामध्ये घेऊन एकमेकांना मारत आहेत. कित्येकांचे जीव गेले आहेत. आणि हे सगळं वर्णन जे आहे ते वर्णन आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये छान प्रकारे वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. आज सकाळी जेव्हा मी दशक 2, 5, 6, 7 सत्वरजतम, तमोगुण, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण वाचत होतो. त्यामध्ये ह्या ओव्या सहजपणे आल्या तेव्हा लक्षात आलं. शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता, बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण. शरीरामध्ये क्रोध भरल्यानंतर क्रोधाने मग माणसाचा विवेक निघून जातो. आणि नोळखे माता पिता, जे आदरणीय आहेत, जे माझ्यासमोर आहेत, माझ्यापेक्षा वयाने श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांनासुद्धा मी ओळखत नाही जेव्हा माझ्यामध्ये क्रोध येत होतो. बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण. हा तमोगुणाचा प्रभाव या ठिकाणी सुद्धा सगळ्या यादवांमध्ये दिसून आला. आता त्यांच्या ठिकाणी काय आलं की दुसऱ्याचा प्राण घ्यावा. एक दुसऱ्याचा प्राण घेण्यासाठी ते आता सरसावले आणि आपला आपण स्वय द्यावा. स्वतःसुद्धा मरण आलं तरी हरकत नाही, पण मी याला मारल्याशिवाय मरणार नाही, म्हणजे अशी भाषा ते आता करू लागले. जे सख्खे भाऊ होते, जे काका पुतणे होते, मामा भाचे होते, जे अगदी जवळचे मित्र होते, त्यांची भाषा आता अशी झाली. पुन्हा दासबोधात लिहिले, भरले क्रोधाचे काविरे पिशाच्या परी वावरे, नाना उपाये नावरे तो तमोगुण. म्हणजे आज सकाळी हे वाचत असताना इकडे भागवताचा अभ्यास सुरू आहे आणि मग वाचताना लक्षात आले आजचा आपला जो अध्याय आहे त्यामध्ये हेच तर वर्णन आहे सगळं. आपला आपण शस्त्र पाहतं करी पराचा करी घात, ऐसा समय वर्ततो तो तमोगुण. पुढे डोळा युद्धाचे पाहावे, रण पडिले तेथे जावे. जो तमोगुणी आहे त्याला रस्त्यावर जरी कोणाचं भांडण असेल तर त्या ठिकाणी जाऊन ते भांडणामध्ये आपणही भाग घ्यावा असं वाटतं. आणि तिथे गेल्यावर याला जे पटेल, याला जो योग्य वाटेल त्याच्या बाजूने तो दुसऱ्याला मारायला सुरुवात करतो. रस्त्यावरचे जे गोंधळ असतात, मारामारी असतात, ती याच तमोगुणातून निर्माण झाले. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय विघडे, अत्यंत निद्रा आवडे तो तमोगुण. अशा प्रकारे तमोगुणाच्या ज्या ओव्या आहेत त्याचाच प्रत्यय या सगळ्या युद्धामध्ये त्या ठिकाणी आला.
युयुधुः क्रोधसंरब्धा वेलायाम आततायिनः धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदा विस्तोम अरिष्टेभिः. आता रागाच्या भरामध्ये प्रत्येकाने हातामध्ये धनु म्हणजे धनुष्य, असी म्हणजे तलवार. आपण म्हणतो रामरक्षण सासी तूण धनुर्बाणम, तर असी तूण म्हणजे बाण, असी म्हणजे तलवार, भाले, गदा, तोमर ही सगळे हत्यारं, वृष्टी हे सुद्धा हत्यार आहे, हे हातामध्ये घेतलं आणि एकमेकांचे ते युद्ध करू लागले. आता तमोगुणाचा हा सगळा प्रभाव आहे. आता केव्हा ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णसुद्धा समोर होते आणि भगवंत म्हणतात की मी कोणाच्याही याच्यामध्ये मी फक्त साक्षी आहे आणि जे घडत आहे त्याकडे मी फक्त साक्षी भावनेने पाहतो. त्यामध्ये हा माझा, हा परका असा भेदभाव माझ्या ठिकाणी नाही. संतांच्या ठिकाणी सुद्धा असा भेदभाव नसतो, पण संत अशी परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी एक प्रकारचा कळवळा निर्माण होतो आणि म्हणून संतांना आपण माऊली असं म्हटलेलं आहे. कारण त्यांना हे सगळे आपल्या जवळचे आहेत, सगळे आहेत आणि असं अकृत्य करत असताना ते त्यांना पाहत नाही, म्हणून कळवळा येतो आम्हा. आता जसा एखादा जंगली हत्तीचा झुंड असेल, ते जंगली हत्ती एकमेकावर जसं युद्ध करतात तसं या ठिकाणी उन्मत्त झाले सगळे यादव हे खरं उष्ट्र गोभी महिषीही नरेही युद्ध करताना कोणाकोणाचा वापर केला तर रथ, हत्ती, घोडे आणि गाढवावरसुद्धा काही जण बसले आणि युद्ध करायला लागले. उंट, खेचर, बैल, रेडे इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे लिहिलं आहे नरैर अपी. नरै म्हणजे माणूस, म्हणजे माणसाच्या पाठीवर दुसरा बसला आणि तो सुद्धा युद्ध करायला लागला. म्हणजे असे परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आता त्याच वेळेमध्ये त्यांच्या वाहनावर, ते ज्या वाहनावर होते त्या वाहनावरचे ध्वजसुद्धा फडकायला लागले. आता कोणाचं कोणाशी युद्ध झालं ह्याचे जर नावं पाहिली तर आपल्यालासुद्धा आश्चर्य वाटतं. घरामध्ये सुद्धा अशी परिस्थिती एखाद्या वेळेस आली, येऊ नये, अगदी कोणाच्याही घरामध्ये असे येऊ नये, पण ज्या आपण बातम्या वाचतो त्यामध्ये अशीच परिस्थिती आलेली असते. एखाद्या शेतावरचं भांडण असतं, कुळामधलं भांडण असतं, घरच्या लोकांमधलं भांडण असतं. ते शेतावर जेव्हा होतं तेव्हा कोण कोण आहे, हा माझा काका आहे का, पुतण्या आहे का, हा माझा मुलगा आहे का, हा माझा बाप आहे, हे न पाहता माणूस क्रोधाने युद्ध करू लागतो, मारामारी करू लागतो आणि नंतर मग FIR वगैरे सगळ्या गोष्टी आजकाल होत असतात. तसं या ठिकाणी प्रद्युम्नाचं युद्ध कोणाशी झालं तर सांबाशी युद्ध झालं. ज्या सांबाबरोबर प्रद्युम्न त्या ऋषींच्याकडे हिला कोण होणार हे विचार गेले. त्याच्यानंतर अक्रूर जे आहेत, अक्रूराचं भोजाशी युद्ध झालं. अनिरुद्ध जो आहे तो त्याचं सात्यकीशी युद्ध झालं. सुभद्रेचा पुत्र सुभद्र याचं संग्रामजिताशी युद्ध झालं. आता गद नावाचे दोघेजण होते, एक काका होता आणि दुसरा पुतण्या होता गद, आणि त्या गद नावाच्या पुतण्याशी त्याचं युद्ध झालं. सुमित्र सुरथाशी युद्ध झालं. असे अनेक योद्ध्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. दुसरीकडे पुन्हा निषठ, उल्मुख, सहस्रजित म्हणजे हजारो लोकांनासुद्धा जिंकणारा, शतजित 100 लोक जरी एकाच वेळेस आले तरी हा एकटा त्या 100 लोकांना कमी पडेल एवढी शक्ती आणि बळ असणारासुद्धा त्या ठिकाणी मध्यदंड होऊन एकमेकांना ते भिडले. श्रीकृष्णाच्याच मायेने हे सर्व मोहित झाले आहे. ही सगळी माया कोणाची? भगवंताचीच आहे. आणि भगवंत पुन्हा म्हणतो मायाम एताम तरंती ते, माझ्या मायेनेच हे सगळे तरुण जातात. म्हणजे तीच माया जी या ठिकाणी युद्ध करायला लावती, तीच माया भगवंताची आपल्याला या भवसागरातून पार करून नेते. म्हणजे ही जी माया आहे ती कशी आहे, ती माया कोणालाही लक्षात येत नाही. आता या ठिकाणी वृद्धच्या सगळ्या 12 वंशाचं वर्णन दिले भगवान श्रीकृष्णाचे नातेवाईक असणार. दाशार वृष्ण अंधक भोज सात्वता, दाशार वृष्णी अंधक भोज सात्वत, मधु अर्बुद माथुर शूरसेन विसर्जन कुकुर आणि कुंती या वंशातील लोक एकमेकाशी भिडले आणि भयंकर युद्ध करू लागले. आता बुद्धिभ्रंश झाले, ज्याची बुद्धी आता तळ्यावर नाही, विवेक ज्याने गमावला आहे, ते मुलं आपल्या बापाशी युद्ध करू लागले, भाऊ भावाशी युद्ध करू लागले, भाचे हे मामाशी युद्ध करू लागले, नातू आजोबाशी युद्ध करू लागले. ज्या नातवाला आजोबांनी लहानपणापासून खेळवलं तोच नातू आता आजोबांवर सुद्धा शस्त्राचा प्रहार करू लागला. आता
विचार करा, हे सगळं एकाच घराण्यामधलं आहे. मित्रांशी सुहृद म्हणजे जो आपला सुहृद म्हणजे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असणारा जो आहे सुहृद सखा, तो सुद्धा आता आपल्या सख्याशी युद्ध करू लागला. काका पुतण्याशी, नातलगांशी असं ते युद्ध सुरू झालं. आता इतकं युद्ध झाल्यानंतर ज्यांच्याजवळ असणारे बाण जे आहे ते बाणसुद्धा संपून गेले. हातामध्ये जे धनुष्य होतं ते धनुष्यसुद्धा तुटून गेलं. शस्त्रास्त्रसुद्धा संपली आणि आता हातामध्ये काहीच नाही. मग तशा वेळेस काय झालं, तर पुढचे श्लोक येतात. शरेषु क्षीयमाणेषु भज्यमानेषु धन्वसु शस्त्रेषु क्षीयमाणेषु मुष्टिभिर जरूर एरकाः. म्हणजे समुद्र तटावर एरका नावाचं जे गवत उगवलेलं होतं, ते गवत जे आहे ते आता उपटून ते आता एकमेकांशी युद्ध करू लागले. आता हे गवत कशाचं होतं, तर जेच मागे सांगितलं मुसळ जे आहे ते मुसळाचं. त्या ठिकाणी शूरसेनांच्याकडे सगळे मुलं गेले आणि ही सगळी कथा सांगितली. असा असा शाप मिळाला. त्याप्रमाणे त्यांनी आज्ञा केली की त्या मुसळाचे सगळे बारीक बारीक तुकडे करा आणि समुद्रामध्ये फेकून द्या. हे द्वारकेतच झालेली घटना आहे. समुद्रामध्ये फेकल्यानंतर ते सगळे तुकडे वाहत वाहत त्या तरंगानुसार ते वाहत आले, किनाऱ्यावर आले आणि त्यापासून हे गवत निर्माण झालं, एरका. आणि या एरका गवताचं वैशिष्ट्य असं की ते एखाद्या तलवारीचं पातं जसं धारदार असतं तसं त्याचं पातं किंवा ते गवत धारदार असतं. आता या लोकांनी आता सगळंच आयुध संपल्यामुळे आता तेच गवत उपटायला सुरुवात केली आणि त्यापासूनच मग एक दुसऱ्यांना मारायला सुरुवात केली. म्हणजे माया मोहित झाल्यामुळे असे ते अविचारी झाले. आता भगवंत त्या ठिकाणी आहे, त्यांचे मोठे बंधू तो पण आहे, बलरामसुद्धा आहे. दोघे हे पाहत असताना आता हे दोघे मध्ये पडले त्यांना थांबवण्यासाठी. आता थांबवणं हे सुद्धा नाटकच होतं तसं पाहिलं तर, पण यांचा संहार व्हावा हे भगवंताची इच्छा होता. आता भगवंताची इच्छा ही प्रबल आहे, परमेश्वराची इच्छा आहे. पण भगवंतानी पुरुषरूप हा देह धारण केल्यामुळे या देहाच्या अनुरूप अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी घडतात त्या त्या गोष्टी त्यांनी सहजपणे केल्या. त्या सगळ्यांना आपण लीलाच असं म्हणतो. आणि या दोघांनी मिळून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना. आता हे सगळेच मद्य पिल्यामुळे त्यांची बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि बलराम एवढे योद्धे असूनसुद्धा ज्यांनी त्या पूतनेला मारलं, अरिष्टासूर आहे, प्रलंबासूर हे सगळ्या दैत्यांना ज्यांनी मारलं, ते आता आपल्याला थांबायला सांगतात. आता आपण थांबलं पाहिजे हे काही त्यांच्या लक्षात आलं नाही. उलट त्यांनी तेच गवत घेऊन भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांच्यावरच चढाई केली आणि त्यांनाच मारायला ते धावले. आता असं पाहिल्यावर जसं एखादा बांबू एकमेकावर घासल्यामुळे त्यामधून अग्नी निर्माण होतं. आता बांबू काय तर एकाच जातीचे सगळे बांबू वाळल्यावर ते एकमेकावर घासल्यामुळे अग्नी निर्माण होतं. आता तो अग्नी कोणामुळे निर्माण झाला, त्याच दोन बांबूमुळे झाला आणि त्यातून निर्माण झालेला अग्नी तो त्या सगळ्या बांबूच्या वनाला नष्ट करतो. तसं या ठिकाणी हे सगळं जे युद्ध सुरू आहे त्याने सगळं कुळ नष्ट झालं. ब्रह्मशापोपसृष्टानां कृष्णमायावृतात्मनां स्पर्धा क्रोधक्षयं निन्ये वैष्णवो अग्निर्यथा वनम. जसा अग्नी निर्माण होतं आणि सगळं जंगल जळून जातं त्याप्रमाणे या भगवंताच्या कुळामध्ये असा प्रकारे अनिष्ट होत गेलं. एवं नष्टेषु सर्वेषु कुलेषु स्वेषु केशवः अवतारितो भुवी भार इति मेने अवशेषितः. भगवंताने आता विचार केला की आता आपल्या कुळाचा संहार झाला आहे आणि पृथ्वीवरला उरला भारसुद्धा आता नाहीसा होत आहे. आता हे भूभार झाले आणि भूभार झाल्यामुळे ह्यांना नष्ट होणं हे क्रमप्राप्त आहे आणि तेच आता होत आहे असं भगवंतांना वाटलं. आता बलराम त्या ठिकाणी होते. बलराम म्हणजे शेषाचा अवतार. ज्या शेषावर भगवंतांनी निद्रा केलेली आहे त्या क्षीरसागरामध्ये ते भगवंत त्यांचं हे सगळं पाहून आता बलराम विचार करायला लागले की त्यांनीसुद्धा राम समुद्र वेलायाम, समुद्राच्या किनाऱ्यावर बलराम बसलेले आहेत आणि योगम आस्थाय पौरुषम, योगामध्ये बसून एकाग्रचित्त केलं आणि परमात्म्याचं चिंतन करीत असताना त्यांनी आपला देह किंवा आपला आत्मा जो आहे परमात्म्याशी जोडून घेतला आणि मनुष्य देहाचा त्याग केला. राम समुद्रवेलायाम योगम आस्थाय पौरुषम तत्त्याज लोकम मानुषम. म्हणजे या लोकातलं मनुष्य रूप जे होतं बलरामांचं, मनुष्य देह जो आहे त्याचा त्याने त्याग केला आणि संयोज्य
आणि कोणाशी जोडले? आत्मानम आत्मनी, म्हणजे आत्मा परमात्म्याशी विलीन करून घेतला. आता हे भगवंताने पाहिलं. राम निर्याणम आलोक्य, रामाचं म्हणजे बलरामाचं निर्याण त्याने देह अर्पण केला. हे आलोक्य म्हणजे पाहिल्यामुळे भगवान देवकी स्वतः देवकीच्या पुत्राने भगवंताने हे सगळं पाहिलं आणि निशसाद धरोपस्ते, निशसाद म्हणजे त्याच ठिकाणी ते खाली बसले आणि तृष्णीम आसाद्य पिंपलम, पिंपळाचा वृक्ष होता आणि त्याच्या खाली ते जमिनीवर गप्प बसले भगवान श्रीकृष्ण. आता त्यावेळेस काय काय झालं, आता पुढचं वर्णन त्या ठिकाणी आहे. बिभ्रत चतुर्भुजम रूपम राजिष्णू प्रभया स्वया दिशो वितिमिराहा कुर्वन् विधूम इव पावकः. त्यावेळी भगवंताचं तेज जे आहे ते तेज इतकं प्रकारचं होतं की त्याने आता चतुर्भुज रूप धारण केलं. आत्तापर्यंत 2च भुजा असणारे भगवंत श्रीकृष्ण, ज्यांना सगळेजण आपला सखा, आपला मित्र, आपला गवळी, आपला नंद म्हणजे असं समजत होते, त्यांनी आता चतुर्भुज रूप धारण केलं. बऱ्याच काळामध्ये, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच प्रसंगामध्ये उपस्थित त्या गोकुळातल्या गोपींना असेल किंवा गोपांना असेल, भगवंताचं हे अलौकिक कर्तृत्व पाहून याच्यामध्ये काहीतरी दैवी अंश आहे असं वाटत होतं. पण आता मात्र भगवंताने त्या ठिकाणी चतुर्भुज रूप धारण केलं आणि ते पाहिल्यावर दिशो वितिमिरा कुर्वन् विधूम इव पावकः. भगवंताने कसं केलं की जसं एखादा अग्नी आहे, धूर नाही आणि अग्नी आहे. ज्या ठिकाणी धूर नसतो आणि अग्नी असतो तेव्हा अग्नी फार प्रज्वलित झालेला असतो, धूर अजिबात नसतो. आणि जसं आपण चूल पेटवतो, आता पूर्व काळातले आपण लहानपणी पाहिलेलं आहे, चूल पेटवताना आधी धूर भरपूर असतो आणि मग त्या फुंकणीने फुंकून तो धूर जेव्हा हळूहळू कमी होतो तेव्हा मग ती ज्वाळा छान निघतात आणि मग सगळा स्वयंपाक होतो. लहानपणी आपण सगळं आपल्या आईनं पाहिलेलं आहे. तसं या ठिकाणी भगवंतानी त्या अग्नीप्रमाणे प्रकाशमान झाले आणि सगळ्या दिशा उजळून गेल्या. आता या ठिकाणी भगवंत त्या पिंपळाच्या झाडाखाली बसलेले होते, त्यावेळेस भगवंताचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ते 2-3 श्लोक वाचूया आपण. श्रीवत्सांकम घनश्यामम तप्त हाटक वर्चसा कौशेयाम अंबरयुग्मेन परिवीतं सुमंगलम सुंदरस्मितवज्राब्जं नीलकुन्तलमण्डितं पुंडरीकाभिरामाक्षं स्फुरन्मकरकुण्डलं कटिसूत्रब्रह्मसूत्र किरीटकटकाङ्गदैः हारनूरपुरमुद्राभिः कौस्तुभेन विराजितं वनमालापरिताङ्गं मूर्तिमद्भिर्निजायुधैः कृत्वारो दक्षिणे पादम आसीनं पंकजारुणम. असं सगळं भगवंताचं वर्णन आहे. भगवंत कसे वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह आहे, रेशमी पितांबर आहे, असं मंगल असं रूप दिसत आहे. मुखकमळावर तेज आहे, हास्य आहे, सुंदर हास्य आहे, कमरेला करदोड आहे, असं सगळं भगवंताचं वर्णन आहे. आता हेच वर्णन आपल्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये केलेलं आहे. ते वर्णन आपण थोडक्यात पाहू. ते कसं होतं म्हणजे या सगळ्या श्लोकाचा अर्थ त्यामध्ये किती सुंदर रीतीने सांगितलेला आहे. आमचे दादेगावचा मठ आहे त्या ठिकाणचे देवीदास यांनी केलेलं हे व्यंकटेश स्तोत्र. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे, सुरेख संगळ सरळ अंगोळिका, नखे जैसी चंद्ररेखा, घोटी व सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनीळाची परी, चरणी वाळे घागरिया, वाकीवरत्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभाची बळी, गुडघे मांडिया जानस्थळ, कटीतटी किंकिणी विशाळ, खालते विश्वोत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोन सळा, कटीवरते नाभेस्थान, जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवडी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण दया माझी. 10-12 श्लोकांमध्ये खूप सुंदर असं भगवंताचं वर्णन यामध्ये केलेलं आहे व्यंकटेश स्तोत्रामध्ये. तसंच या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. आता शेवटच्या यामध्ये काय येतं, वनमाला परितांगम, वनमाला त्यांनी धारण केलेली आहे. शंख चक्र ही सगळे गदा पद्म ही सगळे आयुध भगवंताजवळ येऊन मूर्तिमंत होऊन उभी आहेत. म्हणजे आत्तापर्यंत ती आयुध होती, आता मूर्ती म्हणजे ते साकार झाले, आता मनुष्याच्या रूपामध्ये ते उभे आहेत. आणि त्यावेळी भगवान आपल्या उजव्या मांडीवर उजवा पाय असा लांब ठेवला आणि डावा पाय जो आहे तो त्या मांडीवर ठेवला. म्हणजे आता उजवा पाय लांब आहे, डावा पाय फोल्ड केलेला आहे आणि त्यांचं जे खालचं तळपाय आहे ते तळपाय आता स्पष्टपणे दिसत आहे. आता जे यूट्यूबवरचे श्रीमद भागवताचे सप्ताह ऐकले त्यामध्ये छान प्रकारे सांगितलं आहे
की जे प्रयागराज आहे, कुंभमेळ्याचं जे ठिकाण आहे, ज्यामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती 3 नद्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी यमुना जी आहे ती काळ्या रंगाची, यमुनेचं पाणी हे काळ्या रंगाचं आहे. आता ही यमुना कोण? तर सूर्यपत्नी, सूर्य आणि सूर्याची पत्नी छाया किंवा संज्ञा यांच्यापासून जे मुलं झाले त्यापैकी एक म्हणजे यमराज आणि दुसरी म्हणजे यमुना. म्हणजे यमराजाची बहीण ही यमुना. आणि यमद्वितीया आपण साजरी करतो. आता येणार तो 1 महिन्यानंतर. त्या यमद्वितीयेला भाऊबीज आपण सण साजरा करतो. तो यमुनेला भेटायला मथुरेमधल्या विश्राम घाटावर यम आलेला होता असा उल्लेख आहे. आणि त्या विश्राम घाटावर म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी त्या मथुरेमध्ये गेल्यानंतर आपल्याला आठवल्या पाहिजे आणि त्या आठवत नाहीत हेच तर आपलं दुःख आहे. आणि म्हणून सेविलेचे सेवावे अन्न घेतलेचे घ्यावे जीवन तैसेचे श्रवण मनन केलेचे करावे. आता ही काळी यमुना जी आहे, यमुनेचं पाणी काळं आहे. आता भगवंताची नखाग्र जे आहेत, नखाचं टोक जे आहे ते पांढऱ्या रंगाचे आहेत. आता हे पांढऱ्या रंगाचं नखाचं टोक ते सुद्धा चमकून दिसत आहे. यमुना काळी आहे म्हणून भगवंताचा तो रंगसुद्धा दिसत आहे कृष्ण काळा असल्यामुळे. आणि नंतर पायाचे तळवे, आता कारण पाय एक जवळ घेतल्यामुळे तो तळवा आता दिसत आहे आणि तो तळवा लाल रंगाचा आहे. म्हणजे 3 रंग या ठिकाणी दिसले. यमुनेचा काळा रंग, पांढरी नखाग्रे आणि तळव्याचा लाल रंग. तर काळ्या रंगाची यमुना, पांढरी नखाग्रे म्हणजे आपली गंगा आणि तळवे जे लाल आहेत ती म्हणजे सरस्वती. सरस्वती नदी ही गुप्त असते. भगवंत जेव्हा उभे असतात तेव्हा तळवे खाली असतात, आपल्याला ते दिसत नाही. म्हणून गंगा आणि यमुना हे 2च आपल्याला संगम दिसतात. पण भावना केली की ती सरस्वती नदी त्या प्रयागराजामध्ये एकत्र येतात. 3ही नद्यांचा तिथे संगम आहे. आता हे सगळं सुरू असताना भगवंत त्या ठिकाणी तळवा आपला मांडीवर घेऊन बसलेले आहेत. त्याच वेळेस मुसला अवशेषाय खंडकृते लुब्धको जरा. ज्या मुसळापासून चूर्ण केलं, सगळ्या त्या समुद्रात टाकलं, त्यापासून हे एरका गवत उत्पन्न झाले, त्यापासून ही सगळी मारामारी झाली, अनेकांचे प्राण गेले. आणि त्याचा जो तुकडा, जो कुठेच काही त्याचे आता तुकडे झाले नाहीत असा तो तुकडा घेतला आणि त्या व्याधाने आपल्या बाणाच्या टोकावर तो तुकडा लावला. म्हणजे आता काय आजच्या भाषेमध्ये ते वेल्डिंग करून त्याला फिक्स केलं. आणि मग त्या व्याधाने असा विचार केला, तो दिवसभर काहीतरी आपलं काय म्हणतात त्याला सावध ते शोधण्यासाठी बसला होता आणि त्याला ते पाय दिसले. आता ते पाय म्हणजे एखाद्या हरणाचं मुख असल्यासारखं दिसलं आणि म्हणून त्याने तिथून तो बाण मारला. आता असं असतं की बाण मारल्यानंतर आपला बाण व्यवस्थित लागला की नाही आणि त्याचा परिणाम काय झाला हे पाहण्यासाठी शिकारी त्या ठिकाणी जातात. आता त्याने जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी चतुर्भुजं तं पुरुषं दृष्ट्वा सकृत किल्बिषः भीतः पपात शिरसा पादयोर असुरद्विषाः. त्याने पाहिलं की चतुर्भुजं तं रूपं दृष्ट्वा, भगवंताचं ते चतुर्भुज रूप त्या व्याधाने पाहिलं. त्याचं नाव होतं जरा. आणि स्वतःचा जे पाप झालं, माझ्याकडून फार मोठी हानी झाली याबद्दल त्यांनी अजानता कृतम इदम, अजाणतेपणाने कृतम इदम, हे सगळं कार्य मी अजाणतेपणाने केलेलं आहे. पापेन मधुसूदन, हे पाप माझ्याकडे घडलेलं आहे भगवंता. आणि क्षतुम अर्हसी पापस्य उत्तम श्लोक मे अनघ. मे अनघ म्हणजे माझ्याकडून झालेलं हे जे पाप आहे त्याचा तुम्ही क्षमा करावी अशी त्यांनी प्रार्थना केली. आता त्यांनी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा त्या ठिकाणी ज्यांचे स्मरण माणसाचा अंधकार, अज्ञान अंधकार नष्ट करते. भगवंताचं स्मरण केलं की आपल्या ठिकाणचा अज्ञान अंधकार नष्ट होतो आणि सत्वगुणाने माणूस संपन्न होतो आणि भगवंताशी एकरूप होण्यासाठी तो प्रयत्न करतो, धडपड करतो. त्याची तीव्रता पाहून भगवंत त्याला दर्शनं देतात. गीतेमधले श्लोक आहेत. अंतकालेच मामेव स्मरणुक्त्वा कलेवरम यः प्रयाति स मद्भावं याति नस्त्यत्र संशयः. यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्ते च कलेवरं तं तमेवेति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. म्हणजे जे अंतकाळी माझं स्मरण करतात याती नसते तर संशय, ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात याबद्दल कुठलाही संशय नाही. यम यम वापि स्मरण भावं त्यजन्ते च कलेवरम. म्हणजे आपलं शरीर सोडताना जो माझं स्मरण करेल तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळेल असं सांगितलं. आता हे सगळं जे महायुद्ध झालं कुरुक्षेत्रावरचं असेल, आता या ठिकाणी त्या
द्वारकेमध्ये जे युद्ध झालं, त्या सगळ्या एरका गवतामुळे जे युद्ध झालं, त्यामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले. त्या ठिकाणी भगवंत उपस्थित होते. या सगळ्यांच्या मृत्यूकाली भगवंताचं दर्शन त्या सगळ्यांना झालं. म्हणजे ते दर्शन होऊनसुद्धा ते चांगल्या गतीला प्राप्त झाले. आता हा पारधी म्हणतो की मी पापी आहे, मला मात्र तुम्ही आता सोडू नका आणि तुम्हीच मला मारा. म्हणजे असा अपराध माझ्याकडून कधीही होणार नाही, असं त्यांचं बोलणं चालू असतानाच योगमायेचा विलास. योगमाया कशी आहे तर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे पुत्र रुद्र आणि वाणीची अधिष्ठाता देवी सरस्वती आणि अधिष्ठाता बृहस्पती. म्हणजे बृहस्पती, रुद्र आणि ब्रह्मदेव वडील, रुद्र त्यांचा मुलगा आणि अधिष्ठाता बृहस्पती देवांचे गुरु, हे ते सगळेजण त्या ठिकाणी आले. आणि त्यांचं कारण त्यांनासुद्धा भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं नाही. आता ज्यांना इतक्या जवळचे असूनसुद्धा ज्यांना भगवंत काय आहे ते समजले नाही, मग आपल्या सर्वसामान्य जीवाला ते कसे समजणार? आणि म्हणून आमच्यासारखे पापी त्या सगळ्याचं वर्णन कसं काय करू शकतील, असा प्रश्न होता. आता भगवंत म्हणतात, तू भिवू नकोस. मा भैर्जरे त्वम उत्तिष्ठ काम एष कृतो हि मे. तू माझंच काम केलेलं आहेस, माझ्या मनाप्रमाणेच तू काम केलेलं आहेस. त्यामुळे तू आता मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती ठेवू नको. याही त्वम मद अनुज्ञातः स्वर्गम सुकृतनाम पदम. याही त्वम मद अनुज्ञातः, माझ्या आज्ञेप्रमाणे तू काम केलेलं आहे. त्यामुळे स्वर्गम सुकृतीनाम पदम, तू आता स्वर्गामध्ये जा माझ्या आज्ञेने आणि तिथे निवास कर. शुकदेव सांगतात या ठिकाणी परीक्षित राजाला, इत्यादिष्टो भागवता कृष्णेनेच्छा शरीरिणा त्रिपरिक्रम्य त्वं नत्वा विमानेन दिवं ययो. त्या व्याधाने, त्या जलाने असं म्हणून त्या ठिकाणी भगवंताला 3 प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला आणि स्वतः तो विमानात बसून स्वर्गामध्ये निघून गेला. म्हणजे सशरीर स्वर्गामध्ये गेला. आता ही सगळं प्रसंग चालू आहे. तिकडे दारुक म्हणजे भगवंताच्या रथाचा सारथी दारुक. आता दारुक कृष्णाचा शोध घेत असताना, दारुकाला त्या सगळ्या जंगलामध्ये भटकत असताना भगवंताच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेचा सुगंध प्राप्त झाला. आपल्यालाही पार रस्त्याने कुठे जात असताना एखादा चांगला सुगंध आपल्याला आला की लगेच आपण पाहतो, अरे कुठे ते फूल, कोणत्या फुलाचा सुगंध आहे, असा विचार आपल्या मनामध्ये येतो. आणि मग सहज आठवतं की अरे आपण त्या दिवशी मंदिरात गेलो तेव्हा तिथे सुद्धा असाच सुगंध होता. म्हणजे तो सुगंध नसता, नाकाने आपल्या आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर माणूस तो शोध घेऊ लागतो, असा सुगंध आपण कधी अनुभवला तर यापूर्वी. आणि मग त्या मंदिराची आठवण होते आणि आपलं मन त्या मंदिराशी एकरूप होतं. तसं हा दारुक जो आहे तो त्या ठिकाणी धावत आला. त्याने पाहिलं की पिंपळाच्या झाडाखाली भगवंत बसलेले आहेत आणि आयुधं जी आहेत ती आता मूर्तिमंत झाली आहेत. सगुण रूपामध्ये सगळे आयुधं त्या ठिकाणी आहेत. आणि दारुकाच्या मनामध्ये हे सगळं पाहून प्रेमाचा पूर आला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि हे सगळं पाहून दारुक जो आहे तो रथामधून आला होता, भगवंताचाच रथ होता, आणि त्या रथामधून दारुकाने खाली उडी मारली. आणि दारुक म्हणतो, अपश्यत तच्चरणांबुजं प्रभो दृष्टीही प्रणष्ठा तमसी प्रविष्ठा. दिशो न जाने न लभेच शांतीम यथा निशायाम उडुपे प्रवस्ते. उडुप म्हणजे चंद्र. रात्री जसा चंद्र नसल्यावर अंधार असतो, काहीच दिसत नाही, त्याप्रमाणे आपले हे चरणकमल न दिसल्यामुळे मला दिशासुद्धा कळत नव्हत्या. आता त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो आणि त्या अवस्थेमध्ये मी आता तुमच्यापर्यंत येऊन पोचलो. आणि मग शुकदेव सांगतात, दारुक असं बोलत असतानाच दारुक त्या रथावरून खाली उतरला होता आणि रथ, त्याचे घोडे, त्याच्यावरची ध्वजा हे सगळं तिथेच होतं. आणि त्याच्या देखतच भगवंताचा तो रथ, ध्वज आणि घोड्यांसह आकाशात उडाला आणि गुप्त झाला. तम अनुगच्छन् दिव्यानि विष्णुप्रहरणानि च तेनाति विस्मितात्मानं सूतमाह जनार्दन. त्या पाठोपाठ जे भगवंताचे आयुध होते त्या ठिकाणी, शंख, चक्र, गदा, पद्म हे सगळं जे होतं ते आयुधंसुद्धा त्यातून अदृश्य झाली, तीसुद्धा स्वर्गामध्ये निघून गेली. आणि हे सगळं पाहून दारुकाला भगवान म्हणाले, भगवंत काय म्हणतात, गच्छ द्वारवतीं सूत ज्ञानीनां निधनं मिथ
संकर्षणस्य निर्याणं बंधुभ्यो ब्रूहि मद्दशाम. दारुकाला भगवंत आता सांगतात. आधी त्यांनी सगळा उपदेश उद्धवांना केला, त्यांना बद्रिकाश्रमाला पाठवलं. आता दारुकाला ते सांगतात की तू आता द्वारकेला जा आणि तिथल्या बांधवांना, तशी मी पूर्वीच कल्पना दिली होती की 48 मिनिटामध्ये हे सगळं बुडणार आहे, तुम्ही सगळे बाहेर निघून जा. आता तिथे जे जे असतील त्यांना जाऊन तू सगळा यदुकुळाचा संहार कसा झाला, बलरामाने कसा आपला उद्धार करून घेतला, बलराम स्वधाम गमनाला कसे गेले आणि माझी अवस्था ही जी झाली आहे तीसुद्धा त्यांना सांग. आणि सगळ्यांना सांग की द्वारकायाम च न स्थेयम. आता द्वारका न स्थेयम म्हणजे तिथे राहण्याच्या लायकीची राहिली नाही, कारण मी मया त्यक्त्वा यदुपुरीम, ती यादवांची असणारी द्वारकापुरी मी त्यक्त्वा म्हणजे मी सोडल्यानंतर समुद्र प्लावयिष्यती, समुद्र तिला आता प्लावयिष्यती म्हणजे त्या ठिकाणी समुद्र खूप मोठा खवळेल. आणि जसा पूर आल्यानंतर अनेक गावं अनेक वाड्या जसे भस्मसात होतात, ते सगळे वाहून जातात, तसं ती द्वारका आता त्या पाण्यामध्ये बुडून जाणार आहे. स्वम परिग्रहम सर्वे आदाय पितरौच नहा अर्जुनाने विताहा सर्व इंद्रप्रस्थम गमिष्यथ हा शब्द आहे की तुम्ही आता जाऊन सांग सगळ्यांना आपापली संपत्ती जे काय घ्यायचं, माता पितांना घ्या, वृद्धांना घ्या आणि अर्जुनाच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही सगळे आता इंद्रप्रस्थाला जा असं तू जाऊन सांग. त्वं तू मद्धर्मम आस्थाय ज्ञाननिष्ठ उपेक्षकः मनमाया रचताम एताम विज्ञायोपशमम व्रज. मी सांगितलेला भागवत धर्म जो आहे तो तू लक्षात घे आणि ज्ञाननिष्ठ होऊन या सगळ्या बाबतीत निरपेक्ष असं तू या सगळ्या घटनेकडे पहा आणि तसेच हे सार ही माझी माया आहे हे समजून तू स्वतःचं मन मात्र शांत कर. एवढे सगळे यादव या ठिकाणी गेलेले आहेत, त्याचं दुःख मानू नको, कारण ते त्यांच्या पापानेच गेलेले आहेत. सगळेजण जे आहेत त्यांचा परिणाम जो आहे तो त्याने केलेल्या पापकर्माने झालेला आहे. त्याबद्दल तू मनामध्ये खेद मानू नकोस, पण माझ्या भावनेमध्ये माझ्या भावामध्ये तू स्थिर हो. हे त्याने ऐकलं दारुकाने. इत्युक्तस्थं परिक्रम्य नमस्कृत्य पुन्हा पुन्हा. त्या दारुकाने भगवंतांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तत्पादौ शीर्ष्णम उपाधाय आणि भगवंताच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं. दुर्मना प्रययौ पुरी आणि त्यानंतर खिन्न मनाने दारुक आता त्या ठिकाणून निघाला आणि तो द्वारकेला गेला. अशा प्रकारे हा 30वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंधे त्रिंशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते गोविंद. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझा भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसेचे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. रमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता.
आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश करिता रवी अंतरिता. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय.